स्तोत्रसंहिता याचा 34 अध्याय 17 वचन. नीतिमान धावा करतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहच्या सामर्थ्य नावामध्ये. तर परमेश्वराने आजच्या सुंदर दिवसासाठी किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो. परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की नीतिमान धावा करतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. यस, तर नीतिमान जेव्हा आपण नीतिमत्ता आपली चांगली ठेवून जेव्हा आपण परमेश्वराचा धावा करतो तेव्हा परमेश्वर काय करतो की त्यांचा तो धावा ऐकतो, त्यांची ती प्रार्थना ऐकतो आणि त्यांना सर्व त्यांच्या संकटातून काय मुक्त करतो. यस, किती मोठं आश्वासन परमेश्वराने दिलेलं आहे. फक्त आणि फक्त परमेश्वर इथं आपल्याकडनं काय मागत आहे की आपण काय नीतिमान राहिलं पाहिजे. परमेश्वराच्या ज्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत त्या आपण काय तंतोतंत पाळल्या पाहिजे. हो, आणि परमेश्वराच्या वचनावरती चालण्याचा प्रयत्नसुद्धा आपण केला पाहिजे प्रियांनो. हो, हे जैविक जीवन जगत असताना आपल्याकडून काय बघण्याद्वारे बोलण्याद्वारे अनेक चुका ह्या घडत असतात. पण शक्यतोवर आपण परमेश्वराकडे ज्ञान, बुद्धी आणि समज मागितली पाहिजे की जेणेकरून आपण आपली काय नीतिमान ही सोडलं नाही पाहिजे. नीतिमत्ता आपली ही चांगली ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि अशाच लोकांचा परमेश्वर काय करतो, धावा ऐकतो आणि त्यांना त्यांच्या सर्व संकटातनं मुक्त करतो. जरी आज परमेश्वर आपल्या परिस्थिती आज बिकट असेल, वाईट असेल, आपण परमेश्वरापासून काही त्रासामुळे दूर जात असेल तर परमेश्वराच्या चरणी या प्रियांनो. हो, कारण परमेश्वर खूप महान आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. सर्व सिद्ध करणारा हा परमेश्वर आहे. त्यामुळे आपण नियमित परमेश्वराचा धावा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण परिस्थिती मोठी नाही, परमेश्वर हा मोठा आहे. आपल्या समस्या ह्या मोठ्या नाही आहेत, आपल्या अडचणी ह्या मोठ्या नाही आहेत. फक्त आणि फक्त आपला रचयिता, निर्माण करता, आकाश पृथ्वीचा निर्माण करता हा सर्वश्रेष्ठ आणि मोठा आहे. त्यामुळे आपण नीतिमान राहणं महत्त्वाचं आहे आणि परमेश्वराचा धावासुद्धा आपण केला पाहिजेच प्रियांनो. हो, तेव्हाच परमेश्वर आपल्याला सर्व संकटातनं मुक्त करणार आहे. तर आपण परमेश्वराचे धन्यवाद करूया ह्या वचनासाठी, ह्या वेळेसाठी, ह्या दिवसासाठी. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने तुमच्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, हा सुंदरसा दिवस आम्हाला पाहावयास दिलास माझ्या बाप्पा, त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. ह्या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो देव बाप्पा, आम्ही नीतिमान राहणं तितकंच महत्त्वाचं आहे माझ्या बाप्पा, आणि तो त्या नीतिमत्तेवर नीतिमान राहण्यास तो आम्हाला सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, ज्ञान, बुद्धी आणि समज आम्हाला दे माझ्या राजा. हे जैविक जीवन जगत असताना परमेश्वरा, आम्ही तुझ्या वचनापासून दूर न जाता, तुझ्या मार्गापासून दूर न जाता तुझ्यामध्येच राहण्यास आम्हाला सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. जे कोणी माझे बहीण भावांना या वचनाची आवश्यकता आहे माझ्या राजा, ते अडचणीत असतील परमेश्वरा, त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हे वचन दिलंस, हे जीवन दिलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद करते माझ्या राजा. हे छोटीशी प्रार्थना येशू मसीहच्या सामर्थ्य नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत शालोम. प्रेज द लॉर्ड अँड थँक्यू सो मच.